मुख्यमंत्री ज्या रोडनं जातं तर खड्डा दिसला नाही पाहिजे आणि आमचा शेतकरी रोज मरतोय. असे रयतेचे राजे हे. लाज वाटली पाहिजे ना. रोज 400-500 लोक मरतात दरवर्षी. प्रत्येक शहरात जाळ्या टाकणार बिबट्याला पकडण्यासाठी, त्याचे 200 कोटीचं बिल काढणार आणि 2 कोटीच्या जाळ्या निर्माण करणार. जाऊ तिथं खाऊ असं सरकार आहे. नागपूरमध्ये सुद्धा धडकला का असा करत जवळपास 5 जणांचं जे आहे ते त्यांच्यावर हल्ला बिबट्याने नागपूरमध्ये चढवला. काय वाटतं तुम्हाला यावर? तो आमदार खासदाराच्या घरात घुसत नाही तेपर्यंत काहीच होणार नाही. तो सध्या शेतकऱ्याच्या घरात घुसतो फक्त. तो तुमच्या मीडियावाल्याच्या घरात घुसला पाहिजे, कलेक्टरच्या घरात घुसला पाहिजे, त्या आमदार खासदाराच्या घरात घुसला पाहिजे, मग यांना जाग येणार. एखाद्या आमदाराचा साधा ऍक्सिडेंट झाला का रोडनं तर सगळ्या दुरस्ते करते. मुख्यमंत्री ज्या रोडनं जातं तर खड्डा दिसला नाही पाहिजे आणि आमचा शेतकरी रोज मरतोय. असे रयतेचे राजे हे. लाज वाटली पाहिजे ना. रोज 400-500 लोक मरतात दरवर्षी. हप्त्यानं एक माणूस मारलं जातं, पण यांची मुलं बाळ नाही ना त्याच्यामध्ये. वनमंत्र्यांनी म्हटलंय की 1 कोटीच्या शेळ्या ज्या आहेत त्या जंगलात सोडू. 4 लोक जर बिबट्याने एका जिल्ह्यात मेले तर त्यांना 1 लाख द्यावं लागतं. त्यापेक्षा शेळ्या सोडू असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे ते बिरबल होतं ना, बिरबल पाहिलं का? बिरबल ते तशातलेच आहे. तुम्ही सांगा. अकबर बिरबल मधला म्हणजे वा गणेश नायकाला मानावं लागेल. आता तुम्ही शेळ्या सोडता तिकडे, म्हणजे त्याच्यातले सोडणार 1000, दाखवणार 1000, सोडणार 200, बाकीचे खाणार झाले हे सगळे. अरे मुळात आम्ही सांगतोय, आम्ही त्याच्यासाठी उठाव करणारच आहोत का वन्य प्राण्याचा त्रास एवढा वाढला शेतकऱ्यांना का पीक घ्यायचं का नाही घ्यायचं. राजस्थानचं एका गावातले लोक फक्त वन्य प्राण्यामुळे शेती करू शकत नाही म्हणून मुंबईला प्रस्थापित झाले. शेती सोडून जावं लागतंय, अशी वाईट अवस्था आहे. चंद्रपूर सगळ्याच इकडे, इव्हन सगळ्या महाराष्ट्रातली देशामध्ये हाती काही भेटत नाही. एक तर रोगराईमुळे मेलं, दुसऱ्या इकडे आलेलं पीक सगळे जनावरं खाऊन टाकतात. आणि अशा सगळ्या अवस्थेमध्ये साधी एक गोष्ट नाही आहे. तुम्ही आहे किती हो, किती टायगर असेल, किती बिबटे असेल, 1000-2000, त्या 1000-2000साठी 1000 बकऱ्या सोडता, पण 1000 बिबट्याला तुम्ही बंदोबस्त लावू शकत नाही. हे आपल्यातून कारभार आहे. पुन्हा खाणे, जाळ्यासाठीच ते पैसे खाणार आता. म्हणजे आता त्या प्रत्येक शहरात जाळ्या टाकणार बिबट्याला पकडण्यासाठी, त्याचे 200 कोटीचं बिल काढणार आणि 2 कोटीच्या जाळ्या निर्माण करणार. जाऊ तिथं खाऊ असं सरकार आहे, दुसरं काही नाही. त्यांना माहित आहे ईव्हीएम मशीन मध्ये मतं वाढल्या जाते, त्याच्यानं काही संबंध राहिला नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.